नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे मनाविरुद्ध ॲडमिशन झालं, असं बऱ्याच जणांना वाटतं. हा आपला पहिला व्हिडिओ आला होता. त्याच्यामध्ये ब्रांच चुकली का, कॉलेज चुकलं का, ॲडमिशन चुकलं का? त्याचा हा पार्ट 2 आहे. जो पार्ट 2 का म्हणतोय? कारण की जर मनाविरुद्ध तुमचं ॲडमिशन झालं असेल, जर तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला कॉलेज, ब्रांच किंवा इंजिनिअरिंग करायची नव्हती, पण तुम्ही इंजिनिअरिंगला आलेला आहात, तर तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ महत्त्वाचा का असणार आहे? कारण की आता एकदा तुम्ही एंटर झालेले आहेत, तुम्ही फर्स्ट इयरला असाल, सेकंड इयरला असाल, कोणत्याही इयरला तर तुम्ही असाल, थर्ड इयरला असतील. पण आता एंटर झाल्यानंतर 2 गोष्टी तर महत्त्वाच्या राहतातच. पहिली गोष्ट काय? इंजिनिअरिंग पास होणं आणि त्याच्यासाठी एक्झाम देणं. आणि आता सध्या एक्झामचा काळ चाललेला आहे. एक्झामच्या काळामध्ये जर ह्या शंका, ही गोष्ट तुमच्या मनात असेल, की इंजिनिअरिंग ला मी मनाविरुद्ध ॲडमिशन घेतलेलं आहे आणि माझं ॲडमिशन मनाविरुद्ध झालेलं आहे आणि मग आता एक्झाम देताना, विषय क्लिअर करताना माझ्या मनातल्या शंकांचं मी काय करू? कारण ह्या शंका दूर झाल्याशिवाय फोकस होणं तेवढंच अवघड असतं, कॉन्सन्ट्रेशन होणं हे तेवढंच अवघड असतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, की एटी-केटी बॅकलॉग ह्या गोष्टी टाळणं. कारण की तुम्हाला जर उद्या प्लेसमेंट चांगलं पाहिजे असेल, तुमचं करिअर चांगलं करायचं असेल, तर तुम्हाला ह्या बेसिक गोष्टी पहिल्यांदा अव्हॉइड कराव्या लागतील. अव्हॉइड करण्यासाठी खूप मार्ग आहेत. एक्झाम पास करण्यासाठीही खूप मार्ग आहेत. एक्झाम पास करण्यासाठी तुम्हाला ट्रिक्स माहिती असतील, नसतील तर आपण व्हिडिओमध्ये सांगूच. पण सगळ्यात मोठी गोष्ट एक लक्षात घ्या, इंजिनिअरिंग ॲडमिशन तुमचं जरी मनाविरुद्ध झालं असेल, तर इंजिनिअरिंग मधील एक गोष्ट पाठ सोडत नाही, ती म्हणजे सेमिस्टर वाईज येणारी एक्झाम. प्रॅक्टिकल, ओरल, वायवा वगैरे सगळं तुम्ही आता पास करून मोकळे झाला असाल किंवा देऊन मोकळे झालेला असाल. पण एक्झाम ही अशी गोष्ट आहे, की ज्याच्यामध्ये अभ्यास केल्याशिवाय पर्याय नसतो आणि जर बॅकलॉग लागले, म्हणजे जर तुम्ही 5 सब्जेक्ट, 4 सब्जेक्ट मधले 2-3 सब्जेक्ट तुमचे राहिले किंवा पूर्ण सब्जेक्टच राहिले, तिथून पुढे सगळे आव्हानं चालू होतात. सो तुमचं ॲडमिशन कोणत्या परिस्थितीत झालं, तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालं, तुम्ही इंजिनिअरिंगच्या कोणत्या ब्रांचला ॲडमिशन घेतली, हा एक मुद्दा. पण दुसरा मुद्दा काय आहे, की आता सक्सेसफुली पुढे जायचं कसं? जर सक्सेसफुली तुम्ही पुढे गेला नाहीत, तर मात्र मग करिअरचं पुढं होणार कसं? करिअर मग कोणत्या दिशेला जाणार? तुम्ही जितकं-जितकं फर्स्ट इयर, सेकंड इयर पर्यंत जात राहताल, बॅकलॉग घेऊन जात राहताल, केटी-केटी, कॅरी ऑन अशामधून जात राहताल, तेवढं तुम्ही फसत जात असता. त्याच्यामुळे करिअरचे मार्ग हळू-हळू, हळू तिथून पुढे कमी होत जातात. चान्सेस कमी होत जातात. जसं की मोठमोठ्या कंपन्या आहेत, ज्यांना 60% ॲग्रीगेट लागतं. काही जणांना 70% लागतं. नो बॅकलॉग लागतात. अशा ठिकाणी तुमचे एक-एक टिक मार्क कमी होत जातं. म्हणून सुरुवात जरी तुम्ही अशा पॉइंटने केली, जिथं तुमचं ॲडमिशनमध्ये तुम्ही संभ्रमात होता. तुम्हाला मनाविरुद्ध सगळ्या गोष्टी झालेल्या असतात. प्रेशराईज होऊन किंवा मित्र चाललाय म्हणून मी ॲडमिशन घेतलेलं आहे. मित्रांनी ॲडमिशन घेतलं म्हणून मी घेतलंय. घरच्यांनी सांगितलं म्हणून मी ॲडमिशन घेतलंय आणि इंजिनिअरिंग सगळे करतात म्हणून घेतलंय. ब्रांचमध्ये उद्या करिअर किंवा फ्युचर स्कोप या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही ॲडमिशन घेतलं. पण आता घेतलेलं ॲडमिशन आणि चालू केलेली इंजिनिअरिंग या सगळ्याला एकच पर्याय असतो, ती म्हणजे 4 वर्षामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीमधून एक्झाम देऊन पुढे जाणे. एक्झामसाठी पूर्ण प्रिपरेशन करावंच लागतं. मनाची तयारी ही सगळ्यात मोठा मुद्दा असतो. त्याच्यामुळे जर तुम्ही मनाने प्रिपेअर नसता, तर मग मात्र अपयशाचा थोडासा मार्ग चालू होतो. त्यामुळे अपयश किंवा बॅकलॉग किंवा फेल्युअर ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल, तर पहिली गोष्ट आहे ॲक्सेप्टन्स. ॲक्सेप्टन्स म्हणजे तुम्ही जिथे आहात, जी ब्रांच मिळालेली आहे, जे करियर ऑप्शन तुमच्या पुढे आहेत, ते बेटर आहेत. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना थोडंसं चांगली गोष्ट काय आहे, कारण फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना सेकंड इयरमध्ये ब्रांच चेंजचा एक ऑप्शन राहतो. पण जे ऑलरेडी सेकंड इयरला असतील, ज्यांची ब्रांच फिक्स असतील, त्यांच्यासाठी आता खूप साऱ्या ऑप्शन राहिलेल्या नसतात. त्यामुळे एक्झामवर फोकस करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट ठरते. आता एक्झामवर फोकस केल्यानंतर आता मी अवांतर बोलण्यापेक्षा एक गोष्ट सांगतो, की एक्झाम क्लिअर करायची असेल, तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन करून फक्त काही गोष्टी शिकणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय, तर एक्झाम क्लिअर करायला काय लागतं, तर विषय पॅटर्न, सिलेबस सेममध्ये 4 सब्जेक्ट असतील, 5 सब्जेक्ट असतील, तर सब्जेक्टमधले
हार्ड सब्जेक्ट कोणते आहेत? अवघड सब्जेक्टला समजा तयारी काय करणं गरजेचं आहे? त्याला किती वेळ देणं गरजेचं आहे? त्यातले युनिट किती अवघड आहेत? कोणते अवघड युनिट पहिले केले पाहिजे? या सगळ्यांचा अभ्यास करून तुम्हाला जाणं खूप गरजेचं आहे. बॅकलॉग असेच राहत नाही. जर तुम्ही मागचे 3-4 वर्षाचे पेपर जर रेफर केले, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी असतात, त्याच रिपीट होत असतात. ते तुम्ही केलं तरी तुम्हाला बॅकलॉग राहण्याची शक्यता राहत नाही. पासिंग करणं इंजिनिअरिंगमध्ये तेवढी अवघड गोष्ट राहिलेली नाही. 30-70चा पॅटर्न 2019 मध्ये अ, चालूच आहे. बदललेल्या सिलेबसमध्ये पण खूप वेगळ्या गोष्टी नाहीयेत. फक्त काय सब्जेक्ट समजला की नाही समजला. आणि दुसऱ्या गोष्टी अजून एक सांगतो, ट्रिक्स अँड टेक्निक्स काय आहेत, की मुलं पेपर लिहिताना काय आपल्याला फक्त पूर्ण 8 क्वेश्चन असतील, जेवढे क्वेश्चन असतील ते काय निबंधासारखे लिहायचे आहेत का? नाही. तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टीला टेक्निकलच आन्सर लिहायचे. टेक्निकल आन्सर लिहायचे असतील तर तुम्हाला काय करावं लागणार? डायग्राम, फ्लोचार्ट ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जावं लागतं. म्हणजे तुम्हाला त्या प्रिपेअर करून जावं लागतील. त्या प्रिपेअर केल्या तुम्ही, तर तुम्हाला सोपं जाणार. त्या आधी आदल्या दिवशी प्रॅक्टिस करून त्या लक्षात राहिल्या. डायग्राम काढली त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन लिहिणं खूप महत्वाचं राहतं. खूप सोप्या-सोप्या ट्रिक्स आहेत. डायग्राम काढण्यासाठी पण काही ट्रिक्स असतात. एक-एक ब्लॉक लक्षात ठेवणं, एक पॉइंट लक्षात ठेवणं, त्याच्यातही फ्लो असतो तो लक्षात ठेवणं, अशा काही लॉजिक जर तुम्ही वापरलं, तर तुम्हाला ते कामाला येतं. पण जर तुम्ही डायरेक्शनलेस स्टडी केला, तर मात्र बॅकलॉग, एटी-केटी हे काही पाठ सोडत नाही. मग डायरेक्शनलेस स्टडी नकोय आपल्याला. आपल्याला काय पाहिजे? विथ डायरेक्शन. प्रत्येक क्वेशन, आता क्वेशन रिपीटेड क्वेशन मी ज्याच्याबद्दल बोललो. जर रिपीटेड क्वेशन पडणार असतील आणि ते येण्याची शक्यता 60% पर्यंत असतील, तर ते क्वेशन लक्षात ठेवायचे कसे ह्याच्याबद्दल टेक्निक करणं खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर सोप्या-सोप्या मार्गाने आपण एक्झाम क्लिअर करू शकतो. एक्झामचं बर्डन आणि एक्झामची मानसिकता, म्हणजे तुम्ही पहिली गोष्ट एक कन्फर्म करून घ्या, की मी माझ्या मर्जीने आणि माझ्या भरवशावर इंजिनिअरिंग करणार आहे. उद्या मला माझं करिअर आहे त्याच्या भरोश्यावर करायचं आहे. त्याच्यामुळे एक्झाम असेल, इथून पुढचे सगळे डिसिजन तुम्ही स्वतः घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे पूर्णपणे फोकसली आपल्या एक्झामला सामोरे जा. आणि जर तुम्ही तयारी करायला सुरुवात केली, मार्ग सापडत जातात. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवा, आपली जी इंजिनिअरिंगची एक्झाम आहे, त्याच्यामध्ये पॅटर्न एकदा तुम्हाला कळला, फर्स्ट इयर, सेकंड इयरला तुम्हाला कळलं, की पास कसं होतं. त्याच्यानंतर तुम्हाला मागे पाहायची वेळ येत नाही. कारण सब्जेक्ट सोडवण्याच्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात. ह्या ट्रिक्स तुमचे शिक्षक, जर मॅथ्सचे शिक्षक असतील, तर ते तुम्हाला सांगतील कोणते क्वेश्चन करणं गरजेचं आहे. M1, M2, M3 साठी. तेही तुम्हाला सांगितल्यानंतर लक्षात येतं, की त्याचे ऑप्शन कसे दिले पाहिजे, कसे सोडवलं पाहिजे, सगळ्या गोष्टी कळू शकतात. जे काही सब्जेक्ट असतील इलेक्ट्रॉनिक्समधले, जसे की एस-एस सिग्नल अँड सिस्टम असेल, कंट्रोल सिस्टम असतील, तर प्रिन्सिपल कम्युनिकेशन सिस्टम, जे काही कोणते सब्जेक्ट असू दे, त्याच्या एकदा ट्रिक टेक्निक्स कळल्या, त्या लक्षात कसं ठेवायचं कळलं, की त्याच्या पुढचे सब्जेक्ट तशाच प्रकारचे येत राहतात. सो पॅटर्न समजून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणून सांगतो, ॲडमिशनला तुमची मानसिकता काय होती, तिथपासून आता एक्झाम देण्यापर्यंत जर आपण आलो, तर एक लक्षात ठेवा, इंजिनिअरिंगमधलं एक सत्य आहे, ते म्हणजे एक्झाम पास करणं. आणि स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करत राहणं. जर तुम्ही ह्या गोष्टी मनापासून करत राहिला, तर 4 वर्षानंतर रिझल्ट दिसणार आहे. सो आपला जो व्हिडिओचा टॉपिक आहे, मनाविरुद्ध ॲडमिशन पार्ट 2, त्याच्यामध्ये एवढंच सांगतो, की एक्झाम एकदा क्लिअर होत गेल्या आणि तुम्ही तुमच्या डायरेक्शनला पोहोचले, की विषय काही राहणार नाही आणि तुम्ही तुमच्या एमकडे जाता. त्यामुळे आता सध्या जे घेतलंय त्याच्याशी प्रामाणिक राहा आणि त्याच्यासाठी प्रयत्न करा. सक्सेस शिवाय पर्याय नाही. आता तुम्ही सक्सेस झाला तर ठीक. जर मार्ग बदलायचे पुढे ऑप्शन निवडले आणि मार्ग बदलायची वेळ आली, तर मग मात्र पुन्हा-पुन्हा तयारी करावी लागते. सो बेटर वे एक्झामवर कॉन्सन्ट्रेट करणं, सक्सेस मिळवणं आणि आपलं लाईफ चांगल्या पद्धतीने घालवणं. ह्याच्यासाठी वेगळा पर्याय नाही. हे एकदा तुम्हाला कळलं, तुमच्या मनात परफेक्ट बसलं, की कोणती गोष्ट अवघड राहत नाही. कारण की एक्झामचा पॅटर्न समजून घेतल्यानंतर एक्झाम पास होणं खूप अवघड नाहीये. त्याच्यामुळे त्याच्या ट्रिक्स काय, टिप्स काय ह्याच्यावर भरपूर व्हिडिओ येतील तुम्हाला. ते काय सामान्य सगळे सगळे सारखेच असतात. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना ते समजले पण आहेत, की एक्झामचा पॅटर्न कसा असतो, काय असतो. तुम्ही फक्त काय करणार आहे, करणं भाग आहे. ते समजून घेऊन आपला जास्तीत जास्त वेळा प्रिपरेशनमध्ये कसा जाईल एवढंच फक्त विचार करायचा आणि अभ्यास करायचा बास.
मग एकदा तुम्ही त्याच्यासाठी प्रिपेअर्ड झाला, की तुमचं सगळं टेन्शन गेलं. सो एक्झामच्या काळात सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि एकच गोष्ट सांगतो, आपण कोणत्याही मानाविरुद्ध ॲडमिशन घेऊन जरी आलो असेल किंवा आपल्या मनाप्रमाणे घेऊन आलो असेल, पण तुम्हाला बॅकलॉग एक्झामची भीती वाटत असेल, तर ते काढून टाका. फक्त फोकस करा त्या सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या आउटपुट देण्यावर. तुम्हाला बाकी काही लागणार नाही. व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला किंवा एक्झाम रिलेटेड काही इश्यू असतील, तर ते कमेंटमध्ये सांगा. त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगतो आणि थांबतो, कारण की एक्झाम टाईम आहे. कमीत कमी वेळ असतो, तेवढ्यातच विद्यार्थी आमचे व्हिडिओ पाहू शकतात. आणि व्हिडिओ जर आवडला, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.